नमस्कार, दीप न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत। सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। मुंबई व महामार्गावर भरधाव वेगातील दुचाकीचा अपघात, एकाचा जागीच मृत्यू तर एक गंभीर जखमी। रोटरी स्कूलचे चेअरमन बिपिनदादा पाटणे यांचा वाढदिवस रोटरी स्कूलमध्ये उत्साहात साजरा। खेड मुस्लिम संघातर्फे खेड तालुक्यामध्ये विनापरवाना नवीन स्मार्ट वीज मीटर संदर्भात महावितरण कार्यालयात निवेदन सादर। डॉक्टर विनय नातू यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपा कार्यकारिणी जाहीर। महाड चौदार तळे येथील आय लव्ह महाड फलकातला छावा संघटनेचा विरोध। आता पाहूया सविस्तर वृत्त। सार्वजनिक उत्सवातून सामाजिक एकात्मतेची जाणीव करून देणारे स्वतंत्र सेनानी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांना पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन। तसेच लेखक, समाजसुधारक, साहित्य सम्राट, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन। मुंबई व महामार्गावर जगबुडी पुलावर वेरळ नजीक भरधाव दुचाकी स्वाराचं दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने डिवायडरला ठोकून अपघात झाला। या अपघातामध्ये एकाचा मृत्यू झाला असून दुसरा गंभीर जखमी आहे। दोघांनाही कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात हलवण्यात आलंय। यथार्थ सकपाळ वय वर्ष 16 राहणार वेरळ रेल्वे स्टेशन आणि स्वरूप सागवेकर वय वर्ष 16 राहणार वेरळ समर्थ विश्व अशी या दोघांची नावं आहेत। या प्रकरणी अधिक तपास खेड पोलीस करतायत। गुरुवार दिनांक 31 जुलै 2025 रोजी रोटरी इंग्लिश मीडियम स्कूल खेडचे चेअरमन बिपिनदादा पाटणे यांचा 66वा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला। वाढदिवसाचं औचित्य साधून दादांनी वृक्षारोपण केलं। एक पेड़ मां के नाम या उपक्रमांतर्गत पर्यावरण रक्षण आणि मातृप्रेम यांचा सुंदर संगम साधला। शाळेच्या मुख्याध्यापिका सौ भूमिता पटेल, उच्च माध्यमिक विभाग प्रमुख राहुल गाडबैल, माध्यमिक विभाग प्रमुख शैलेश देवळेकर, प्राथमिक विभाग प्रमुख तेजश्री कानडे, पूर्व प्राथमिक विभाग प्रमुख प्रीतम वडके, शाळेतील सर्व शिक्षक यांनी संस्थेचे चेअरमन बिपिनदादा पाटणे यांना पुष्पगुच्छ देऊन आणि केक कापून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या। कार्यक्रम प्रसंगी शाळेतील संगीत शिक्षक अभिषेक जोशी यांनी तारक मंत्र आणि सुंदर असे गीत सादर केले। शाळेतील कर्मचारी सीमा भंडारे यांनी आपल्या लेखन शैलीतून बिपिनदादा पाटणे यांच्या जीवनावर आधारित स्वरचित कविता सादर करून कवितेची प्रतिमा भेट दिली। कला शिक्षिका मानसी देवघरकर यांनी बिपिनदादा पाटणे यांना 3D पेंटिंग फ्रेम तसेच गुरुप्रसाद देवघरकर यांनी नारळावर साकारलेली बिपिनदादा पाटणे यांची कलाकृती, शुभम जड्याळ यांनी श्री बाल गणेशाची मूर्ती भेट स्वरूपात देऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या। शाळेच्या मुख्याध्यापिका भूमिका पटेल यांनी आपले मनोगत व्यक्त करून दादांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या। गव्हर्निंग काउन्सिलचे अध्यक्ष डॉक्टर उपेंद्र तलाठी, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष डॉक्टर अनिल जोशी, रोटरी प्रतिष्ठानचे सेक्रेटरी पराग चिखले, शालेय व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष जोगेश साडविलकर, सर्व पदाधिकारी, शाळेच्या मुख्याध्यापिका भूमिता पटेल, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी बिपिनदादा पाटणे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या। मुस्लिम संघातर्फे खेड तालुक्यांमध्ये नवीन वीज मीटर संदर्भात महावितरण कार्यालयात निवेदन सादर करण्यात आलं। यावेळी खेड तालुका मुस्लिम समाजाचे अध्यक्ष सिकंदर मुसा, अजीम सुर्वे, अब्दुल मुतल्लिब घरटे, खलील सुर्वे, यासीन परकार, फारुख सुर्वे, याकूब चोगले, अब्दुल सुर्वे, बासित सुर्वे आदी उपस्थित होते। आज 1 ऑगस्टच्या दिवशी आम्ही खेड महावितरण कंपनीला एक स्मार्ट मीटर बद्दल निवेदन द्यायला आलो की हे स्मार्ट मीटर जे लागत आहेत त्याला खेड तालुक्याच्या सर्व जनतेचा विरोध असून हे जबरदस्ती मीटर लावले जातात। ह्यामध्ये गोरगरीब जनतेची फसवणूक होते आणि आमचे पूर्ण ह्याला विरोध आहे आणि खेड तालुका मुस्लिम समाजाने पहिलेही आवाज खेडमध्ये उचललेली आहे। जर याच्यापुढे ग्राहकांना न विचारता हे विद्युत कनेक्शन लावले गेले तर आम्ही ते विद्युत मीटर काढून टाकू अशी आम्ही ते अधिकाऱ्यांना सांगितलेलं आहे। तरी आम्ही खेडच्या पूर्ण जनतेला सांगू इच्छितो की जर हे लोक तुमच्या घरी स्मार्ट विद्युत मीटर लावायला येत असतील तर त्यांना हाकून द्या, तुमचे मीटर बदली करून देऊ नका, जेणेकरून तुम्हाला जास्त बिल येईल, याची काळजी घ्या। जय हिंद, जय महाराष्ट्र। आम्ही आज खेड विद्युत ह्याच्यामध्ये आलेलो ऑफिसमध्ये
जे मीटर आज विना परवाना ग्राहकाची संमती न घेता बसवून त्यांच्यावर लादले जात आहेत, त्याच्यामुळं जो ग्राहकांचा नुकसान आहे ह्याच्याबद्दल अधिकारी काय बोलायला तयार नाहीत. ते जे फायदे फक्त सांगतायत, पण ह्या जे फायदे जे आहेत ते गिराकांच्या विरोधातले फायदे आहेत. आज जे सर्वसामान्य माणसं, गोरगरीब जनता, जी शेतकरी वर्ग असेल किंवा अन्य रोजंदारी वर्गावर जो काम करतो त्यांचा विचार करत असताना हे मीटर भरपूर हानिकारक आहे. जो बिल आपण 120 रुपये यायचा आधी 3 महिन्याला 360 वगैरे यायचा, तो आज ह्यांनी 500वर प्रति महिना घेऊन ठेवला आहे. आता हे मीटर बसवल्यावर 800 ते 1000 रुपये हा बिल येईल. एखादा गोरगरीब माणूस जो रोजंदारीवर काम करतो किंवा शेतकरी वर्गातनं आहे, त्याचे खायचे आधीच वांदे आहेत, तर हे ह्यांची वीज वापरून प्रति महिना 1000, 1500, 2000, ज्याला 2000 येतो त्याला 4000, हे कसं भरू शकतोय? ह्या समस्या घेऊन खेड तालुका मुस्लिम समाजाकडनं आज जो आम्ही निवेदन दिलं आमचे अध्यक्ष सिकंदर भाईंनी मुसांनी, तर त्यांच्या आम्ही ठाम पाठीशी आहोत. आणि जर हे विद्युत मीटर जे नवीन बसवत आहेत हे ह्यांचं सांगणं कारण असं आहे की ते वरनंच आलेले आहेत, पण जो फॉल्टी मीटर असतो त्याच्यासाठी ह्यांच्याकडं सेम मीटर उपलब्ध नाही आणि तो पैसे देऊन घ्यावा लागतो आणि हा मीटर फुकट लादला जातोय. तर ह्याच्यामध्ये भरपूर मोठा काहीतरी स्कॅम आहे आणि ह्याचा फायदा सरासरी एखाद्या कंपनीला, एखाद्या मोठ्या उद्योगाला पोचवण्याचं ह्यांचं जे सापडर असलेलं आहे. तर त्याच्यामध्ये आमच्या ग्राहकांची फसवणूक केली जाते, आमचं असं ठाम मत आहे. आणि जर ह्यांनी हे थांबवलं नाही तर आमचे अध्यक्ष जे खेड तालुका मुस्लिमचे सिकंदरभाई मुसा आहेत, यांच्याबरोबर आम्ही एक मोठा मोर्चा, अगदी उपोषणास जाण्यास तयार आहोत आणि उग्र आंदोलन करण्यास तयार आहोत जर ह्यांनी तात्काळ थांबवला नाही तर. भाजपचे माजी आमदार डॉक्टर विनय नातू यांच्या अध्यक्षतेखाली खेड भरणे नाका येथील गणेश मंगल कार्यालय येथे भारतीय जनता पार्टी कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. यामध्ये सरचिटणीसपदी भूषण काणे, शुभम गायकवाड, तालुका उपाध्यक्षपदी मनोज गायकवाड, शरद गोविंद कदम, वैजेश सागवेकर, विनोद कुमार वसंत मोरे, दिव्या होळकर, शेवंती येसरे, कोषाध्यक्ष संभाजी गोरगावकर, सचिवपदी उमेश मोरे, अमित सावंत, आदित्य भोसले, संध्या कासार, युवा मोर्चा अध्यक्ष विशाल होळकर, महिला मोर्चा अध्यक्ष संजीवनी शेलार, ओबीसी मोर्चा अध्यक्ष प्रकाश बांद्रे, अनुसूचित जाती मोर्चा अध्यक्ष सुदेश धोत्रे, किसान मोर्चा अध्यक्ष लक्ष्मण येसरे, सोशल मीडिया प्रमुख प्रतीक प्रभाकर मोरे यांच्या नियुक्ती करण्यात आल्या. यावेळी भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. आज या ठिकाणी भारतीय जनता पार्टी खेड उत्तर तालुका याची जम्बो अशी तालुका कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. या कार्यकारिणी निमित्त सन्माननीय जिल्हाध्यक्ष श्री सतीशजी मोरे आज उपस्थित होते. तसेच सन्माननीय गुहागर विधानसभेचे माजी आमदार विनयजी नातूसाहेब आज उपस्थित होते. सन्माननीय राजूभाई रेड्डीज उपस्थित होते. दक्षिण तालुक्याचे विनोद चाळके आज उपस्थित होते व इतर सर्व मान्यवर तसेच पदाधिकारी सर्व उपस्थित होते. आजच्या ठिकाणी खेड उत्तर तालुक्याची संपूर्ण तालुक्याची अशी आम्ही जम्बो तालुका कार्यकारिणी ही येणाऱ्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून, जशा की जिल्हा परिषद असतील, पंचायत समिती असतील, नगर परिषद, खेड नगर परिषद असेल किंवा ग्रामपंचायत असेल, या सर्व निवडणुका आम्ही डोळ्यासमोर ठेवून ही अशी जम्बो कार्यकारिणी आज जाहीर केलेली आहे. आणि या कार्यकारिणीतून येणाऱ्या निवडणुका अतिशय जोमाने, म्हणजे येणाऱ्या निवडणुकीमध्ये प्रत्येक बूथवरती, प्रत्येक गटामध्ये, जिल्हा परिषद गण असो, पंचायत समिती गट असो व नगर परिषदेमधला प्रभाग असो, या प्रत्येक ठिकाणी आमचा भारतीय जनता पार्टीचा उमेदवार कसा उभा राहील आणि तो जिंकून कसा येईल यासाठी आम्ही सगळेजण एकत्रितरित्या प्रयत्न करणार आहोत. ही टीम यापुढे भारतीय जनता पार्टीची टीम म्हणून एक ओळखली जाईल. तुम्हाला हळूहळू पुढे दिसेलच कोणत्या पद्धतीने आज आम्ही भारतीय जनता पार्टीचं तालुक्याचं नेतृत्व आणि याचं तालुक्यातील भेडसावणारे प्रश्न असतील किंवा रखडलेली विकास कामे असतील, ही सर्व विषय घेऊन आम्ही ही तालुका कार्यकारिणी अतिशय एकजूटपणे काम करणार आहोत.
यापुढे ज्या तालुका कार्यकारिणीतून ज्या तालुका कार्यकारिणीमध्ये ज्यांची नियुक्ती झालेली आहे अशा सर्व तालुका पदाधिकाऱ्यांचं सगळ्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो. राज्यातील विविध शहरांप्रमाणेच महाड शहरातील आय लव्ह महाड असे फलक महत्त्वाच्या ठिकाणी लावण्यात आले आहेत. मात्र ऐतिहासिक चौदार तळे येथे लावण्यात आलेल्या या फलकाला छावा मराठा योद्धा संघटनेने तीव्र विरोध केलाय. महाड हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या ऐतिहासिक पाण्याच्या सत्याग्रहाचं ठिकाण आहे. 1927 साली चौदार तळ्याचं पाणी बहुजन समाजासाठी खुलं करणारा हा सत्याग्रह सामाजिक समतेचे प्रतीक मानला जातो. अशा पवित्र आणि ऐतिहासिक स्थळी आय लव्ह महाड असा फलक लावणे अनुचित असल्याचा मुद्दा संघटनेने मांडलाय. संघटनेचे अध्यक्ष मुदस्सीर पटेल यांनी यावर प्रतिक्रिया देताना सांगितले की चौदार तळे हे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संघर्षाचं प्रतीक आहे. येथे आय लव्ह महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असा फलक लावावा, अन्यथा 8 दिवसात संघटना उपोषण सुरू करेल. या संदर्भात विचारणा केल्यावर महाड नगरपालिकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी हा फलक सेल्फी पॉइंट म्हणून लावण्यात आला आहे असे स्पष्टीकरण दिले. दरम्यान छावा संघटनेने 8 दिवसांची मुदत दिल्यामुळे प्रशासनाच्या भूमिकेकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय. नमस्कार, जय छावा. मी मुदस्सीर पटेल, छावा संघटना संस्थापक अध्यक्ष. छावा मराठा योद्धा ही संघटना संपूर्ण महाराष्ट्रभर कोणत्याही पक्षाला बांधील नसलेली क्रांतिकारी चळवळ आहे. आज आपण जर महाडमध्ये पाहिलात तर महाड चौदार तळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सत्याग्रह केल्याचा प्रतीक चौदार तळे आहे. याच चौदार तळ्यावर महाडच्या आय लव्ह यू महाड म्हणून एक बॅनर महाडच्या आदरणीय सीओ साहेबांनी लावलेला आहे. मी काल स्वतः आय लव्ह यू महाड बाबत सीओ साहेबांना त्या होल्डिंग बाबत फोन केला असता मला त्यांचे जे उद्गार आलेत की तो सेल्फी पॉइंट आहे. सत्याग्रहाचा प्रतीक असलेला ठिकाण हा सेल्फी पॉइंट कसा असू शकतोय? महामानव घटनाकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या पाण्याचा सत्याग्रह करून आज हा 18 पगड जाती 12 बलुतेदारांसाठी पाण्याचा मार्ग खुला करून दिला आहे. आणि जो मार्ग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतः त्या चौदार तळे येथे येऊन पाण्याला स्पर्श करून आज जगात त्यांचा त्यामुळे त्यांनी एक आपलं हे निर्माण करून आज गोरगरिबांना न्याय देण्याचा खऱ्या अर्थाने त्यांनी काम केलं आहे. आणि या चौदार तळ्यावर आय लव्ह यू महाड याऐवजी जर महाडच्या सीओ साहेबांनी आय लव्ह यू महामानव घटनाकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिहिलं असतं तर ते आम्ही सीओ साहेबांचा स्वागत केलं असतं. पण आय लव्ह यू महाड जो सेल्फी पॉइंट जर बनवून ठेवला असेल तर येत्या 8 दिवसात महाडच्या सीओनी जर तो बॅनर तिथून काढला नाही तर 8 दिवसानंतर मी स्वतः आणि माझ्या संघटनेची लोक छावा मराठा योद्धा संघटनेमार्फत आम्ही महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर यांच्या त्या चौदार तळे या ठिकाणी न्याय मागायला बसणार. ही गोष्ट आणि हे आमचा अल्टिमेटम महाडच्या सीओनी लक्षात ठेवून तात्काळ ती लावलेला तो होल्डिंग हटवावा, अन्यथा गाठ छावा संघटनेची आहे. एवढाच बोलतो मी या ठिकाणी. मंगळवार दिनांक 29 जुलै 2025 रोजी रोटरी इंग्लिश मीडियम स्कूल खेड येथे जागतिक व्याघ्र दिन संपन्न झाला. कार्यक्रम प्रसंगी शाळेतील विद्यार्थी पार्थ पाटील यांनी आपल्या भाषणातून वाघ हा आपला राष्ट्रीय प्राणी असून आपल्या देशाची शान आहे. आपल्या देशात वाघांची संख्या घटत आहे, म्हणून आपण सर्वांनी वाघांचं संवर्धन केलं पाहिजे असं सांगितलं. शाळेतील गुरुजन सौ मानसी देवघरकर, ओमकार काष्टे, सौ छाया भोजने, सौ मयुरी कारेकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना वाघांचं जतन केल्याने पर्यावरणाचं संरक्षण होण्यास मदत होते. वाघाला नामशेष होण्यापासून वाचवायचं असेल तर लोकजागृती हाच उपाय आहे. जगभरातील संपुष्टात येत असलेल्या वाघांची संख्या
व वाघांच्या संवर्धनाची असणारी गरज यासाठी जागतिक व्याघ्र दिन संपूर्ण जगभर साजरा केला जातो असे सांगितले. इको क्लब फॉर मिशन लाईफ या उपक्रमाअंतर्गत जागतिक व्याघ्र दिनाचं औचित्य साधून विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता निर्माण व्हावी यासाठी पोस्टर मेकिंग स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. या स्पर्धेमध्ये शाळेतील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेऊन कला शिक्षिका मानसी देवघरकर यांच्या मार्गदर्शनाखाली विविध चित्रे रेखाटली. सदरच्या कार्यक्रमासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका भूमिता पटेल, उच्च माध्यमिक विभाग प्रमुख राहुल गाडबैल, माध्यमिक विभाग प्रमुख शैलेश देवळेकर, प्राथमिक विभाग प्रमुख तेजश्री कानडे, पूर्व प्राथमिक विभाग प्रमुख प्रीतम वडके आणि सर्व शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते. संपूर्ण कार्यक्रमाचं सूत्रसंचालन शाळेतील शिक्षिका मीनाक्षी निवाते मॅडम यांनी केलं. संस्थेचे चेअरमन बिपिनदादा पाटणे, सर्व पदाधिकारी, शाळेच्या मुख्याध्यापिका भूमिता पटेल यांनी जागतिक व्याघ्र दिनाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या. गेल्या काही दिवसांपासून पडत असलेल्या मुसळधार पावसाचा फटका खेड तालुक्यातील अनेक गावांना बसलाय. शेतकऱ्यांचे शेतीचे बांध आणि गुरांचे गोठे कोसळून गरीब शेतकऱ्यांचं नुकसान होतंय. वाडी बीड येथील कुंभारवाडीतील गरीब शेतकरी वसंत खेडेकर यांच्या गुरांचा गोठा दिनांक 29 जुलै 2025 रोजी कोसळून नुकसान झालंय. सदर माहिती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा प्रमुख बाळा खेडेकर यांना समजताच त्यांनी तातडीने धाव घेऊन गोठा मालक वसंत खेडेकर यांची भेट घेऊन त्यांना धीर दिला. गोठ्याची पाहणी करून तलाठी भाऊ भंडारे यांच्याकडे संपर्क साधून गोठ्याचा पंचनामा करून अहवाल तहसील कार्यालयात जमा करण्यास सांगितला. शासकीय स्तरावर पाठपुरावा करून मदत मिळवून देण्यासाठी आम्ही निश्चित प्रयत्न करू असे आश्वासन जिल्हा प्रमुख बाळा खेडेकर यांनी दिले. सोबत उपतालुका प्रमुख संजय कदम आणि रामचंद्र आखाडे हे समाजसेवक उपस्थित होते. महाड शिरगाव फाटा येथील आई पद्मावती कला केंद्र येथे यंदाही गणेशोत्सवासाठी आकर्षक आणि वैविध्यपूर्ण मूर्तींची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. येथे बनवण्यात येणाऱ्या मूर्ती पीओपी पासून साकारल्या जात असून त्यांना अनोखा आकार आणि साज चढवला जातोय. येथे गणेशाच्या विविध रूपांचं दर्शन घडतं. बाल रूपातील गणेश, माऊलीच्या रूपातील गणेश, चिंतामणी, लालबागचा राजा अशा अनेक रूपांमध्ये हे बाप्पा प्रकटले आहेत. त्यांच्या ड्रेसिंगमध्ये पारंपरिकतेबरोबरच नाविन्यही पाहायला मिळतं. प्रत्येक मूर्ती एक खास अनुभव देते. पारंपरिकतेचा गंध आणि नवकल्पनांची झलक असलेल्या या मूर्ती पाहण्यासाठी गणेश भक्तांची गर्दी वाढली आहे. गणपती आपले पीओपी पासून बनवलेले आहेत आणि गणपती पीओपी पासून नंतर त्याला एक वेगळा आकार देण्याचं काम आम्ही करत असतो. त्यानंतर त्याच्या पहिलं व्हाईट शेड मध्ये कलर येतो, त्यानंतर बॉडी कलर येतो, त्यानंतर आपण एक शुद्ध शास्त्र म्हणजे एक ओरिजिनल कापड धोतर नेसवलं जातं, फेटे घातले जातात. विविध पद्धतीचे फेटे, धोतर, विविध पद्धतीचे अजून अनेक काही ड्रेसिंग पाहायला मिळतात आपल्याला गणेशामध्ये. तसेच अनेक रूपामध्ये आपल्याला गणपती पाहायला मिळतील. माऊलीच्या रूपात असेल, बालमूर्तीच्या रूपात असेल, चिंतामणीचा असेल, लालबागचा राजा आपला असेल, अशा अनेक विविध पद्धतीचे गणपती आपल्याला आपल्या या आई पद्मावती कला केंद्रामध्ये पाहायला मिळतात. खेड येथील सहजीवन शिक्षण संस्थेच्या ICS कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना आणि मराठी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती आणि लोकमान्य टिळक पुण्यतिथी साजरी करण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन आणि सरस्वती पूजन करून करण्यात आली. त्यानंतर अण्णाभाऊ साठे आणि लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक NSS विभागाचे कार्यक्रम अधिकारी प्राध्यापक केळकर यांनी केले. तसेच प्राध्यापक कांबळे यांनी आपल्या मनोगतातून लोकमान्य टिळक आणि अण्णाभाऊ साठे यांच्या सामाजिक, राजकीय आणि साहित्यिक कार्यावर मार्मिक शब्दात प्रकाश टाकला. या कार्यक्रम प्रसंगी अनेक विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी दोन्ही विभूतींच्या कार्याची ओळख करून दिली. कार्यक्रमास महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉक्टर भालेराव, मराठी विभागाच्या प्राध्यापिका मेघना मोहिते, लीना चिखले, अक्सा पांगारकर तसेच इतर प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केळकर सर यांनी तर आभार प्रदर्शन मेघना मोहिते यांनी केले. शुक्रवार दिनांक 1 ऑगस्ट 2025 रोजी खेड शहरातील वाणीपेठ मानसी बिल्डिंग पराग मोबाईल समोर सौ पल्लवी शेखर सोनावले यांच्या नक्षत्र 1 ग्रॅम फॉर्मिंग ज्वेलरी
भव्य दालनाचा शुभारंभ सोहळा शिवसेना उपनेते व माजी आमदार संजयराव कदम यांच्या शुभ हस्ते पार पडला। या कार्यक्रमाला शेखर सोनावले, खेड नगर परिषद माजी नगरसेवक विनोद पाटणे, अजय माने, राजू संसारे, अंकुश विचारे, पंकज कडू, मंदार हळदे, सुरेश तांबे, दिलीप सावंत, CR कांबळे, रघुनाथ सोनावले, अमित जाधव, विवेक सुर्वे तसेच सर्व आजी माजी पदाधिकारी, कार्यकर्ते, शिवसैनिक, युवा सैनिक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। ICS कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयातील प्रतिबंध विभाग रत्नागिरी यांच्या जनजागृती अभियानांतर्गत भ्रष्टाचार रोखण्याच्या दृष्टीने मार्गदर्शन करण्यात आलं। या विभागाचे पोलीस उपअधीक्षक अविनाश पाटील यांनी विद्यार्थ्यांना सरकारी, निमसरकारी विभाग व त्यांच्या कामकाजाची माहिती दिली। सरकारी अधिकारी, कर्मचारी यांच्याकडून आपल्याला हव्या असणाऱ्या कागदपत्रांसंदर्भात सरकारने निश्चित केलेल्या किमतीपेक्षा कोणतीही अधिकची रक्कम अथवा वस्तूची मागणी केली जात असल्यास ती लाच आहे व तो गुन्हा आहे याची जाणीव करून दिली। अशा प्रकारची मागणी कोणी करत असल्यास लाचलुचपत प्रतिबंध विभागाशी संपर्क साधावा असे त्यांनी आवाहन केले। तक्रारकर्त्यांची गोपनीयता राखली जाते याबाबतही त्यांनी माहिती दिली। भ्रष्टाचार रोखण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र लढा देण्याची गरज आहे असे सांगून तुमच्या आई-वडिलांना व इतर व्यक्तींनाही याची माहिती द्यावी असे त्यांनी आवाहन केले। या प्रसंगी व्यासपीठावर महिला पोलीस हवालदार श्रेया विचारे, पोलीस कॉन्स्टेबल हेमंत पवार तसेच महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉक्टर भालेराव, विज्ञान विभाग प्रमुख डॉक्टर साळुंखे, प्राध्यापक केळकर उपस्थित होते। तसेच इतर प्राध्यापक, कर्मचारी आणि विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते। याबरोबरच हे बातमीपत्र संपलं। धन्यवाद।